हर हर महादेव मित्रांनो, आपण करत आहोत 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा आणि आज आम्ही थांबलो होतो दिल्लीच्या बाहेर एका पेट्रोल पंपावरनं. इथून आम्ही थेट निघणार होतो ते हरिद्वारसाठी. हरिद्वारला निघता पहिल्यांदा थोडासा नाश्ता केला. नाश्ता करून पुन्हा एकदा हरिद्वारच्या दिशेने रवाना झालो आणि बघता बघता हरिद्वार म्हणजेच देवभूमी आपल्या जवळ आली होती. तिथंच असलेल्या गंगाचं भव्य पात्र पाहिलं आणि गाडी पार्किंगवर वळवली. गाडी पार्किंगला लावली आणि तिथून निघालो ते गंगेच्या स्नानासाठी. ऊन इतकं होतं की डोक्याला एक कपडा लपटावा लागला. पटपट पाऊल करीत आम्ही निघालो गंगेच्या दिशेने. गंगेमध्ये अनेक लोक भाविक आपल्या खरं तर आंघोळीने पवित्र होत होते. आम्हीसुद्धा त्या घाटावरती गेलो आणि आंघोळ करण्याचा घाट निवडला, परंतु सगळीकडे भरपूर गर्दी होती. शेवट नमस्कार केला आणि तिने कसा पाण्यामध्ये बसलो. पाणी इतकं थंड होतं की बोलायलाच नको. तिथून पार थोडासा बाहेर आलो, परंतु कसं तरी मन करून पुन्हा एकदा पहिले डुबकी मारली आणि गंगेमध्ये स्नान केलं. खरंच पवित्र झाल्यासारखं वाटलं. तिथून आम्ही पुढं निघालो ते गंगा मातेचं दर्शन घेण्यासाठी, म्हणजे गंगा मंदिराचं दर्शन घेणार. पुन्हा एकदा वरनं गंगेचं दर्शन घेतलं आणि जाऊन पोचलो ते गंगा मंदिरामध्ये, कारण की हेच इथे असलेलं मुख्य मंदिर आहे. त्यानंतर गंगा मंदिराचं दर्शन घेतलं, संपूर्ण घाट फिरला आणि आता वेळ होती ती पोटपूजाची. 100 रुपयाची अनलिमिटेड थाळी होती. भरपूर खाल्ली पोट भरून आणि तिथून आम्ही पुन्हा निघालो ते खरं तर केदारनाथला जायला. आणि जाता पुन्हा एकदा जेवलो, परंतु आमचा पुढचा प्लॅन रद्द झाला आणि आम्ही थेट पोचलो त्यापैकी पहिली असलेली यमुनोत्रीला. जाता संध्याकाळ झाली आणि तिथे जाऊन आम्ही मस्तपैकी स्टे केला आणि हा व्हिडिओ इथंच संपवला. जर हा संपूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही पाहू शकता.